So, my dear friends, young boys and girls, sons and daughters of India, जय हिंद. शाबास, आवाज मस्त आला आज. आपलं आता हे जे सेशन आहे त्याचे आता शेवटचे आपले 3 सेशन्स बाकी आहेत. पहिले सगळे तुम्ही बघितलेले आहेत, एन्जॉय केलेले आहेत, समजलेले आहात. आजचा जो सेशन आहे त्या सेशनमध्ये एक जरा थोडासा वेगळा विचार आहे. सद्य परिस्थिती, आजकालचं जे वातावरण आहे आणि त्याच्यात तुमची जबाबदारी काय आहे ह्याच्यावर आजचं सेशन आहे. काय आहे ते सांगण्याआधी आपले जे गेस्ट आहेत ते आहेत डॉक्टर वृषाली कुलकर्णी. त्यांना टाळ्यांच्या गजरात आपण आधी इथे आमंत्रित करूया. डॉक्टर वृषाली कुलकर्णी. त्यांची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. डॉक्टर वृषाली कुलकर्णी आपण मशीन लर्निंग या विषयात डॉक्टरेट प्राप्त केली आहे. आपले 70हून अधिक पेपर्स उच्च प्रतीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस आणि जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्याला MIT पुणे येथून आदर्श अध्यापक, कॉग्निझंटमधून उत्कृष्ट शिक्षक आणि एक्सेंचरमधून स्टार अचीवर अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. जोरदार टाळ्या याच्यासाठी. आपण सध्या प्रोफेसर आणि डीन अकॅडमिक्स या पदावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहात. आणि मला सांगायला खूप 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 आनंद आहे की आमच्या लक्ष्य फाउंडेशनची ही एक जबाबदार त्याच्यामध्ये काम करणारी आमचा खांब म्हणू आम्ही लक्ष्य फाउंडेशनच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा, अशी ती आहे. सो आत्तापर्यंत मी त्यांना वृषाली कुलकर्णी म्हटलेलं आहे, पण समाव अगेन इट कम्स टू दिस की मी मावशी आणि हे भाचे सगळे माझे. सो त्यामुळे वृषाली, आज तू इथे असण्याचा मला खूप 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 आनंद झाला आहे. आणि मी तिची जी विद्वत्ता आहे, मी एकदम अनाडी आहे या सगळ्या तिच्या विषयात, कारण तिचा विषय काय आहे ते मी सांगते. त्यामुळे मी आज तुमच्याबरोबर खाली बसणार आहे स्टुडंट म्हणून. हां, आणि मग आपण प्रश्न विचारायचे का काय करायचे ते बघू. त्यांना मध्ये त्रास द्यायचा का विचार करू. बहुतेक नको देऊया, ते आपल्याला सगळं छान एक्सप्लेन करतील. तर आजचा विषय आहे हू इज द बॉस, टेक्नॉलॉजी ऑर वी. सो आपण त्यांच्या ताब्यात सगळी सूत्र देऊ. मी तुमच्याबरोबर स्टुडंट म्हणून बसते. जाऊ मी मॅडम? येस. थँक्यू सो मच. सो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐकू येत आहे सगळ्यांना व्यवस्थित मागेपर्यंत? ओके. सो आता अनुमोशीला धन्यवाद देते, माझी एवढी छान ओळख करून दिली तुमच्या सगळ्यांशी. पण मी तुमच्या जशा रोजच्या शाळेत तुमच्या जशा आवडत्या टीचर असतात तशीच एक टीचर आहे असं समजा. आणि आपण आता आपला सेशन याच्या पुढे सुरू करूया. सो सेशनचं नाव तर आपण बघितलं, हू इज द बॉस, टेक्नॉलॉजी ऑर वी. वी ॲज अ ह्युमन बिईंग, आर वी बॉस ऑर इज टेक्नॉलॉजी रुलिंग अस राईट नाऊ? ह्याच्यावर थोडा आपण आज विचार करणार आहे, थोडं ब्रेनस्टॉर्मिंग करणार आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. सगळ्यांनी हा व्हिडिओ खूप व्यवस्थित बघा, ऑब्झर्व करा आणि मग आपण आपला सेशन सुरू करू.
सो आता काय काय दिसलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये? ऑब्झर्व केलं तुम्ही? सांगणार मला? थांब हं, कोणाला सांगायचंय? मला मी सांगू काय दिसलं? मला रोबोट दिसले, रोबोट. Yes. बरोबर आहे. हा, कोणाला काय दिसलं अजून? हे फ्युचर लाईफ कशी नाही, असेल? काय दिसलं तेच पाहिजे, थिअरी नाही, उत्तर पाहिजे. काय काय दिसलं कोण सांगणार? ड्रोन्स. काय दिसले? आकाशात खूप ड्रोन्स होते Drones, आणि बरोबर बरोबर. आणि काय? रोबोटच सगळी कामं रोबो करत होता. करेक्ट, व्हेरी गुड. बोल. मोठमोठे स्कायस्क्रेपर्स आणि लिंकिंग रोड्स होते आणि लिंकिंग रोड्स आणि त्याच्यावरती बरोबर. मेट्रोज चालू. बरोबर. एनीबडी एल्स? मुलांमध्ये कोण आहे? काय दिसलं सांग? तिथे फ्लाइंग कार्स वगैरे होते. फ्लाइंग कार्स होत्या. येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि बोल. मेट्रो पाण्यातून जात होते. मेट्रो पाण्यातून जातोय, मला नाही कळलं. व्हेरी गुड व्हेरी गुड. नंतर टॅक्सी आणि बाकी गोष्टींमध्ये खूप जास्त ऍडव्हान्समेंट झालेले. ऍडव्हान्स होत्या त्या. बापरे मॅडम, येस, हे सगळं आहे? आपण आता हा व्हिडिओ बघितला की फ्युचर लाईफ विथ टेक्नॉलॉजी, म्हणजे आपलं पुढचं आयुष्य कसं असणार आहे टेक्नॉलॉजीच्या बरोबर. आणि हे काही फ्युचर म्हणजे फार पुढचं नाहीये, म्हणजे आता येणाऱ्या एक 5-10 वर्षांमध्ये सुद्धा हा बदल आपल्याला दिसू शकेल की जशी माणसं रस्त्यावरनं चालतायत तसे माणसांच्या बरोबरीनं रोबोट्स चालतायत किंवा ड्रोन्स उडतायत आकाशामध्ये. एक रोबो उडताना दिसला का तुम्हाला? तो उडत उडत कुठेतरी चालला होता. ड्रोन्स मधून माणसं इकडे तिकडे करतायत. जसं तिने सांगितलं आता की पाण्यावरून आपली एखादी बस चालली आहे किंवा मेट्रो चालली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीच्या साह्यानं पॉसिबल आहेत आणि हळूहळू त्या प्रत्यक्षात यायला लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात एंडला काय बघितलं तर घरातलं कुकिंग सुद्धा रोबो करत होता, बरोबर. तर हे सगळं आता टेक्नॉलॉजी, म्हणजे तो थकून आल्यानंतर मॅडमना छान Yes. सूप करून देतोय. येस येस. अरे वा, चांगलंय. कामावरून थकून घरी येता तर तुम्हाला छान हातात गरमागरम सूप मिळतंय आणि ते रोबो बनवून ठेवतोय आणि त्याला तुम्ही प्रोग्रामही करू शकता. म्हणजे रोज तेच ते सूप प्यायची गरज नाही. आज मला मंचाव हवंय, आज मला वेगळं हवंय, हे सगळं तुम्ही प्रोग्राम करून सांगू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी आता पॉसिबल होत आहेत टेक्नॉलॉजीच्या बरोबर. तर आता आपण काय करूया, थोड्याशा एक एक गोष्टी बघत जाऊ की टेक्नॉलॉजीमध्ये पहिलं आपल्याला इथे काय दिसलेलं, ड्रोन. तर आपण ड्रोनची थोडी माहिती घेऊ, असं आपण सगळ्यांच्या माहिती घेत जाऊ पुढे. तर पहिल्यांदा इथे आपण काय बघतोय की अवर वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी. सो आपलं आजचं जे जीवन आहे सगळं टेक्नॉलॉजीच्या बरोबरीने चाललंय. खूप साध्या साध्या गोष्टी इथे आपण बघतोय की इथे होम थिएटर दिसतंय, एखादा टॅब दिसतोय, टीव्ही दिसतोय, एक प्रोडक्शन प्लांटमध्ये हा रोबो काम करतोय. इथे कन्स्ट्रक्शन साईटवरती एक मॉनिटरिंग म्हणा किंवा सर्व्हेलन्स ड्रोनच्या थ्रू केला जातोय. इथे कार दिसतीये, कार तर सगळ्यांच्या आवडीची आहे. मर्सिडीज दिसतीये इथे. आणि आता तर आपण ड्रायव्हरलेस कार्स वगैरे बोलतोय, टेस्ला कार्स वगैरे सगळ्यांना माहिती आहेत ना. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं अख्खं आयुष्य हे या टेक्नॉलॉजीनं व्यापून टाकलेलं आहे, बरोबर. आणि त्याच्या वेळी जेव्हा हे सगळं अशा वेळेनं चालू आहे तेव्हा आपल्याला हा विचार करावा लागतो की टेक्नॉलॉजी खूप पॉवरफुल आहे, पण एव्हरी टाइम आपल्याला हे लक्षात ठेवायला लागतं की त्या पॉवरच्या बरोबरच रिस्पॉन्सिबिलिटी येते. आपण म्हणतो ना प्रत्येक कॉईनला 2 साईड्स असतात. तसं जेवढी पॉवरफुल ही टेक्नॉलॉजी आहे तसं ती खूप रिस्पॉन्सिबली वापरावी लागते किंवा रिस्पॉन्सिबल यूज करावा लागतो त्या टेक्नॉलॉजीचा. आणि मग म्हणून आपल्याला एक असा प्रश्न मला मनात आला की इफ वी कंट्रोल टेक्नॉलॉजी ऑर इफ द टेक्नॉलॉजी इज कंट्रोलिंग अस. आणि मग ह्या विषयावर थोडंसं तुमच्याशी बोलावं, कारण तुम्ही अजूनही यंग स्टुडंट्स आहात. मोठे होऊन तुम्हालाही खूप ह्या जगामध्ये वावरायचंय, स्वतः टेक्नॉलॉजीज क्रिएट करायच्या. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडाव्यात असं ठरवलं आम्ही आणि म्हणून हा सगळा आपण सेशन घेतो इथे. तर आता हे काय आहे? ड्रोन आहे, बरोबर. तर ड्रोन क्वाडकॉप्टर म्हणतात तसा हा ड्रोन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉमिनंटली काय दिसतंय पुढे? कॅमेरा दिसतोय. तर हाय रिझोल्युशन कॅमेरा ह्या ड्रोनमध्ये असतो. ड्रोन हे त्याला अनमॅन्ड एरियल व्हेकल असं पण म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये माणूस नसतो, छोटं एअरक्राफ्टच आहे एक प्रकारे, पण ते चालवायला माणसाची गरज नाहीये, पायलटची गरज नाहीये. ऑन इट्स ओन तो जाऊ शकतो आणि तो रिमोटली कंट्रोल करता येतो, बरोबर. तर असा हा ड्रोन आता खूप काही ऍप्लिकेशन्स त्याची आहेत. आपल्या रोजच्या रिअल लाईफमधल्या खूप गोष्टींमध्ये आपण ड्रोनचा उपयोग करतोय. आता फॉर एक्झाम्पल इथे आपण हे व्हिडिओ शूटिंग घेतोय कॅमेरा लावून, कारण आपण क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये आहोत. पण जर आपण एखाद्या गार्डनमध्ये आपला एखादा प्रोग्राम चालू आहे, लॉनवरती प्रोग्राम चालू आहे, तुम्ही बघत असाल की आता फंक्शन्स, लग्न असतात, तर त्याचं सगळं फोटो शूटिंग, व्हिडिओ शूटिंग हे ड्रोनच्या थ्रू केलं जातं, बरोबर. ॲग्रिकल्चरमध्ये ड्रोनचे खूप उपयोग आहेत. म्हणजे मोठे जे फार्म्स असतात, मोठी जी शेतं असतात,
तर तिथे तुम्हाला माहिती आहे की शेतांमध्ये पेस्टिसाइड्स जे असतात, कीटकनाशकं, ती फवारावी लागतात. तर त्याच्यासाठी सुद्धा या ड्रोनचे उपयोग केले जातात. मोठ्या फार्म्सवरती फास्टमध्ये हे पेस्टिसाइड्स कमी यूज करून पण ते फवारले जाऊ शकतात. किंवा इरिगेशन प्रॉपर देण्यासाठी, पाणी कमी जास्त प्रमाणात देण्यासाठी उपयोग केला जातो. असे खूप उपयोग या ड्रोन्सचे आहेत. इथे आपण म्हणजे मी लिहिलेले आहेत थोडेसे, तुम्ही जर वाचू शकला तर. वाईल्ड लाईफ मॉनिटरिंगमध्ये, मिलिटरी ऑपरेशन, सगळ्यांना रशिया युक्रेन वॉर लेटेस्ट ऐकलं असेल ना तुम्ही, त्याच्यात मॅक्झिमम यूज कशाचा झालेला आहे तर ड्रोन्सचा झालेला आहे, बरोबर. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या ऍप्लिकेशन्स आपण बघतो. पण त्याच्याच बरोबर कसं असतं आता की जेवढा आपल्याला ड्रोन्सचा उपयोग दिसतो त्याची अदर साईड जी असते ती युजली आपल्याला माहिती नसते. मॅडम एक विचारू, येस ड्रोन शब्द कशावरनं तरी डिराईव्ह केलाय? येस. कशा? तर ड्रोन म्हणजे काय की एक इन्सेक्ट असते, जी बी असते, मधमाशी, त्यातलं जे मेल इन्सेक्ट असते त्याचं नाव ड्रोन, त्याला ड्रोन म्हणतात. आणि ऍक्च्युली ते हमिंग साऊंड असा करत जातं. असा एक बोरिंग टिपिकल मोनोटोनस साऊंड असतो, हमिंग साऊंड. तर ड्रोन पण तसाच साऊंड करत उडतात आणि म्हणून त्याला ड्रोन हे नाव पडलेलं आहे. आणि बेसिकली हा जो साऊंड येतो, तो जो बझिंग किंवा हमिंग साऊंड म्हणतो, तर तो साऊंड जो आहे तो पक्ष्यांसाठी अतिशय घातक आहे. किंवा आपलं जे ओव्हरऑल वाईल्ड लाईफ आहे, एन्व्हायरमेंट आहे, ह्याच्यासाठी त्या आवाजानं हे जे पक्षी आहेत, बर्ड्स आहेत, ते डिस्टर्ब होऊ शकतात. किंवा ड्रोन्स कधी कधी क्रॅश होतात, कधी खराब होतात आणि ते खाली पडतात. तर ते जे काइंड ऑफ ई वेस्ट क्रिएट होतं त्याच्यामधून. ड्रोन्समध्ये बॅटरीज वापरल्या जातात. तर ह्या ज्या बॅटरीज आहेत, तर त्या बॅटरीज जेव्हा खराब होतात, त्या जर प्रॉपरली डिस्ट्रॉय नाही केल्या तर त्या आपल्या एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम क्रिएट, खूप हजार्डस गॅसेस त्याच्यातून बाहेर पडतात की जे आपल्या हेल्थला मारक असू शकतात. त्याच्यामधनं वेगवेगळे डिसीजेस सुद्धा क्रिएट होऊ शकतात. असे खूप गोष्टी आहेत. आणि जनरली काय होतं, जेव्हा वेदर कंडिशन्स चांगल्या नसतात, म्हणजे कुठे पाऊस पडत असतो, फॉग असतो, अशा वेळी जर ड्रोन चालले असतील तर देर इज अ चान्स की ते क्रॅश होऊ शकतात आणि ते खालती पडू शकतात, कुठे कोलाईड होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जेवढे त्याचे उपयोग आहेत आपल्याला ड्रोनचे, त्याच्या बरोबरीनं आपल्याला हे सगळे ड्रॉबॅक सुद्धा दिसत आहेत, बरोबर. तर म्हणून आपल्याला एक असा विचार मनात कायम ठेवायचा की आता जेव्हा ड्रोनचा उपयोग खूप वाढतोय, ॲज ड्रोन्स ग्रो मोर कॉमन, वी मस्ट थिंक अबाउट देअर इम्पॅक्ट ऑन नेचर. म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी जेव्हा त्याचा यूज वाढतो तेव्हा त्याचा नेचरवर काय इम्पॅक्ट आहे, एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट आहे, आणि मग तो कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, हा विचार कायम मनात ठेवायचा. येस, समजतंय सगळे माझ्या बरोबर आहात? आवडतंय? येस. सो आता आपण एक दुसरा इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजी बघूया. म्हणजे सध्या ज्या आपल्या लेटेस्ट ट्रेंड्स आहेत किंवा टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात, त्यातल्या काही मी इथे लिस्ट आउट केल्या. तर इथे जे आपण फोटो बघतोय, दिसतोय सगळ्यांना, हे पिक्चर दिसतंय? तर ते डेटा सेंटरचं पिक्चर आहे. तर आता एक सिंपल गोष्ट, आता आपण तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर, आई बाबा, ताई दादा असतील, त्यांच्याबरोबर तुम्ही बाहेर जाता, फिरायला जाता, कुठेतरी टूरवरती जाता. पहिली गोष्ट, बाहेर गेले की आपण काय करतो, आपण सगळे फटाफट फोटोज क्लिक करतो, बरोबर ना. आणि एखादा फोटो क्लिक करतो का? नाही. प्रत्येक जण 10-15, मग मी अशी उभी राहते, मी ह्या मैत्रिणीबरोबर उभी राहते, मी आईच्या जवळ उभी राहते आणि मी फोटो काढते. असे आपण कितीतरी फोटोज काढतो, बरोबर. मग काय होतं, तुमचे ताई दादा असतील किंवा आई बाबा कोणीतरी ते फेसबुकवर अपलोड करतात ना, इंस्टाग्रामवर अपलोड करतात, सगळ्या या सोशल मीडियावर कुठे ना कुठे ते फोटोज अपलोड होतात. आणि भरपूर प्रमाणात डेली आपण खूप अशा गोष्टी करत असतो, फोटोज काढत असतो, स्टेटसला टाकत असतो, अपलोड करत असतो सोशल मीडियावर, बरोबर. मग आता हे सगळे फोटोज कुठे स्टोअर होतात? कुठेतरी त्याला स्पेस लागेल, साईजेस, त्याची मेमरी लागेल त्याला स्टोअर व्हायला, बरोबर. तर असे जे सगळ्या गोष्टी असतात, हे जे सगळं स्टोरेज असतं, हे सगळं स्टोरेज, हे ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा हा डेटा सेंटर्समध्ये स्टोअर केला जातो. आणि मग तो स्टोअर करण्यासाठी तुम्ही जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला दिसेल की हे जे इथे रॅक्स आहेत, तर डेटा सेंटर हे वेगवेगळ्या साईजमध्ये असतात. म्हणजे एखादं छोटं पण असू शकतं, एखाद्या कंपनीचं डेटा सेंटर, किंवा एक डेटा सेंटर एवढं मोठं पण असू शकतं, किंवा ह्याच्याही पेक्षा अख्खी बिल्डिंग पण असू शकते. आणि त्याच्यामध्ये असे हे मेनली त्याच्यात हे सर्व्हर्स असतात. ते हे रॅकमध्ये असे सर्व्हर्स, या एका रॅकमध्ये 10-15 सर्व्हर्स असतील, असे भरपूर रॅक्स असतात, सर्व्हर्स असतात, आणि ते एकमेकाला असे कनेक्ट केलेले असतात. खूप कॉम्प्लेक्स असतं हे स्ट्रक्चर, बरोबर. तर
त्याच्यामधून आपल्याला बेसिकली आता आपण सगळं ऑनलाईन असतं. Amazon वरती आपण काहीतरी ऑर्डर करतो, येतं, मग कुठेतरी आपली ऑर्डर सेव्ह होते, मग तो सगळं मागं जे प्रोसेसिंग होतं, हे सगळं प्रोसेसिंग करण्यासाठी कम्प्युटेशन पॉवर आणि डेटा जो लागतो तो ह्या डेटा सेंटर्समधून वापरला जातो. बरोबर. त्यामुळे हे डेटा सेंटर्सला म्हणजे आजकाल असं म्हणतात की दे आर अनसंग हिरोज ऑफ द टुडेज डिजिटल वर्ल्ड असं म्हटलं जातं. इतका त्याचा इम्पॉर्टन्स आहे. पण आता सायमल्टेनियसली जेव्हा ही एवढी मोठ्या प्रमाणातली डेटा सेंटर्स क्रिएट केली जातात, जनरेट केली जातात, तर त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, त्याला प्रचंड इलेक्ट्रिसिटी लागते. कारण आपण इमॅजिन करू शकतो, जर एवढी अख्खी रूम भरून सर्व्हर्स लावलेले आहेत, म्हणजे कम्प्युटर्स लावलेले आहेत, सर्व्हर्स म्हणजे जास्त कपॅसिटीचा कम्प्युटरच असतो, तर असतील तर त्याला कितीतरी इलेक्ट्रिसिटी लागणार आणि त्याच्यामधून हीट जनरेट होते. बरोबर. बेसिकली खूप लार्ज अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते. म्हणून मग त्याच्यासाठी कूलिंग सिस्टीम बनवावी लागते, त्याला कूल करत राहावं लागतं. ओके. तर ते कूल करण्यासाठी खूप प्रमाणामध्ये पाणी वापरलं जातं. म्हणजे एक तुम्हाला असं एक्झाम्पल द्यायचं तर एक लार्ज साईजचं जर डेटा सेंटर असेल तर त्याच्या कूलिंगसाठी 5 मिलियन गॅलन्स वॉटर लागतं. म्हणजे किती? 5 मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख. बरोबर. आणि 1 गॅलन म्हणजे साधारण 4 लिटर. म्हणजे एवढं जर मल्टिप्लाय केलं तर एवढं पाणी, म्हणजे असं म्हणतात की साधारण 50,000 लोकांचं एखादं जर छोटंसं टाउन असेल, शहर असेल, तर त्यांना एका दिवसाचं जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी हे डेटा सेंटर कूल करायसाठी एका दिवशी लागतं. सो लक्षात येते त्याची सिव्हिअरिटी. म्हणजे आता आपण इमॅजिन करू शकतो की आपल्याकडे वॉटर स्कार्सिटी, पाणी नाही, आपल्या खेडेगावांमध्ये अजूनही पाणी मिळत नाही लोकांना, आणि अशा वेळी ह्या डेटा सेंटरसाठी किती मोठ्या प्रमाणात पाणी वापरावं लागतं. बरोबर. आणि ती जी जनरेटेड हीट असते त्याच्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म होतं, एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात याच्यामधून. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, तर आपण आता डेटा सेंटरचा यूज अवॉइड करू शकणार आहे का? नक्कीच नाही करू शकणार, कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी गरज आहे. पण मग मी ॲज अ इंडिव्हिज्युअल काय करू शकते, तर समजा मी आज माझं डेटा स्टोरेज किंवा डेटा जनरेशन कमी केलं, म्हणजे मी जर आज एका दिवशी 10 फोटो काढत असेल तर मी ठरवलं की मी 2च फोटो काढीन. बरोबर. आणि असं प्रत्येकाने ठरवलं, म्हणजे मी 8 फोटो कमी केले, आणि असे आपण इथले 100 लोक आहेत, तर किती फोटो कमी झाले? 800 फोटो काढायचे कमी झाले, म्हणजे तेवढं डेटा स्टोरेज कमी झालं. असं जर अख्ख्या शहरात सगळ्यांनी केलं तर कितीतरी स्टोरेज कमी होईल. जसं आपण म्हणतो की 1 मिनिटासाठी जर अख्ख्या पुणे शहराची इलेक्ट्रिसिटी घालवली तर कितीतरी इलेक्ट्रिसिटीचं स्टोअर केली जाऊ शकते. बरोबर. तर तशा पद्धतीनं आपण जर ठरवलं की कॅन वी ट्राय टू जनरेट लेस डेटा इन अवर डेली लाईफ सो दॅट वी कॅन रिड्यूस द बर्डन ऑन डेटा सेंटर्स. करेक्ट. तर हा विचार आता आपल्या मनात यायला पाहिजे की टेक्नॉलॉजी आपण टाळू शकत नाहीये, पण त्याचे साईड इफेक्ट्स होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. तर जेवढा आपल्याला मिनिमम रिक्वायरमेंट आहे तेवढीच वापरायची, जास्त वापरायचं नाही, जास्त डेटा जनरेट करायचा नाही. आणि ह्याच्यामुळे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठे पेपरमध्ये वाचली असेल तर, की आता ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, गुगल आहे किंवा फेसबुक आहे, तर ते त्यांची डेटा सेंटर्स स्पेसमध्ये जनरेट करतायत आता, त्याचा प्रयत्न करतायत. का? तर त्यांना सोलरची, म्हणजे सूर्याची डायरेक्ट सोलर एनर्जी कंटिन्युअसली मिळत राहील. इतक्या प्रमाणात आता जग आपलं पुढे चाललेलं आहे. बरोबर. सो लक्षात आलं डेटा सेंटर बद्दल. आणि मग आता सगळेजण लेस डेटा जनरेट करणार, शक्य जेवढं गरज आहे तेवढं स्टोअर करायचं, अदरवाईज स्टोअर करायचं नाही. बरोबर. तर आता पुढे आपण हे बघतोय की हे तेच आहे की आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, इथे तुम्ही एक फोटो बघताय, या फोटोतनं तुम्हाला काय लक्षात येत आहे? निम्म अर्थ आपण ग्रीन दाखवली आणि निम्मी अर्थची साईड जी आहे ती पोल्युटेड दाखवलेली आहे. आणि हे काय आहे, तर बेसिकली आता टेक्नॉलॉजी जेवढी यूज केली जाते तेवढ्या प्रमाणात आता आपण बघतो की फॅक्टरीमधून धूर आपण बघत असतो, की आपण ट्रॅव्हल करताना लक्षात येतं आपल्याला केवढा तरी धूर फॅक्टरीजमधून सोडला जातो बाहेर. बरोबर. तर तो आपल्या हवेमध्ये म्हणजे एअरमध्ये येतो आणि एअर पोल्युशन होतं. किंवा रस्त्यावरून आता ह्या 2-3 वर्षात तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, सगळीकडे ट्रॅफिक जाम असतो, तर कितीतरी गाड्या रस्त्यावरती चालत असतात आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पोल्युशन होत असतं. त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड सोडला जातो, धूर सोडला जातो. बरोबर. तर हे सगळ्यामुळे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे एअर पोल्युशन होतं, ग्लोबल वॉर्मिंग होतं, ग्लोबल वॉर्मिंगमुळे क्लायमेट चेंजेस होत आहेत. आपण बघतो ना आता कधी पाऊस पडतो, थंडी एकदम कधी कधी कडाक्याची पडते, एकदम कडाक्याचं ऊन पडतं. म्हणजे आता युरोपमध्ये जिथे अजूनही आपण आपल्याकडे पंखे वापरतो ना, फॅन्स वापरतो,
उन्हाळ्यामध्ये. युरोपमध्ये अजूनपर्यंत कुठेही घरामध्ये फॅन्स नाहीयेत. का नाहीयेत? कारण त्यांना कधी गरजच पडली नाही, इतकी थंड हवा असायची. त्या युरोपमध्ये आता पॅरिसमध्ये 50°C टेम्परेचर रेकॉर्ड झालं होतं 2-3 वर्षापूर्वी. म्हणजे इतकं ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट व्हायला लागलेला आहे. सगळीकडची हीट वाढतीये, क्लायमेट चेंज होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या अतिवापरामुळे होत आहेत. मी परत हा वर्ड केअरफुली वापरते. टेक्नॉलॉजीचा वापर टाळायचा आहे का? नाही. पण टेक्नॉलॉजीचा अतिवापर टाळायचा आहे. बरोबर? कुठली एक्सटेंड करायची नाही. ते ई वेस्टचं चित्र जे दिलेलं आहेत ना तुम्ही, तर त्याच्याबद्दल जरा मुलांना विचारू की त्याच्यात त्यांना काय वाटतंय काय ई वेस्ट. Yes. ओके, एक जरा त्या ई वेस्ट जे दाखवलेलं आहे, आता मी या साईडला आले हा, कारण मला लक्षात आलंय. तुमच्या कोणाच्या लक्षात आलंय ती काय स्लाइड आहे ई वेस्ट? कोणी सांगेल? काय काय आहे त्याच्या? ई काय आहे? वेस्ट का म्हटलंय आपण त्याला आणि त्याचं काय काय दाखवलंय त्याच्यात? कॅन एनीबडी से? हा सांग. येस. खराब झालेले इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जे आपण टाकले, खराब टाकले. अजून काही आहे? आता काय मला असं वाटतं हा वृषाली, आय एम नॉट रॉंग, की खराबच झालं की आपण टाकतो अशातला भाग नाहीये. लक्षात घ्या, आपण काही काही गोष्टी ज्या आहेत ना त्या हव्यासासाठी टाकतो. म्हणजे मला आज एक फोन माझ्याजवळ आहे जो मला 4 GB का काय म्हणतात त्याला, 5 काय जीबीज का काय म्हणतात, हो. असंच म्हणता ना तुम्ही, 4-5 GB काय, तो मला सफिशियंट असेल. पण आज बाजारात जर काहीतरी बडा एक मोबाईल आला तर मी माझा पहिला टाकून देतो. मला जर एखादं काम करण्यापुरतं एक इन्स्ट्रुमेंट आहे तर ते मला माझ्या प्रेस्टिजच्या खिलाफ वाटतं. नवीन आलेलं मला घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी ई वेस्ट निर्माण करतो. एम आय राईट मॅम? येस येस. हा, तर अशी ई वेस्ट आपण करूया नको. आपण सांभाळून वापरूया. जे सातत्याने ती सांगते आहे, टेक्नॉलॉजी हा आपला उजवा हात आहेच. आपल्याला दोन्ही हात हवेत, नो डाऊट. पण कसा वापरायचा तो हात हे आपल्याला कळलं पाहिजे. पुढे जाऊया. येस. आता कुठलं लेटेस्ट आयफोनचं मॉडेल आहे? 17 प्रो. हा, मग घेणार का 17 प्रो घरी? म्हणजे तुम्ही नाही, पण आईला बाबांना सांगणार 17 प्रो घ्यायचा? सांगणार का? नाही सांगणार. आता ही मुलं नाही नाही सांगणार. सांगणार. कारण काय आहे की ते पेरेंट्स तुमच्याकडे येणार मॅडम. Yes. आपल्याला भांडायला. गरज असतेच असं नाही, पण आपण काय करतो, जेवढं नवीन काही आलं तर मागचं परत टाकून देतो आणि त्या नवीन वापराच्या मागे जातो. येस येस. पण ते मागचं जे आहे त्याचा काय करायचं? तर एक लक्षात ठेवायचं, ई वेस्ट तुम्ही घरी पण सांगा, तुमचे आई बाबा फॉलो करतच असतील पण तरी सांगा, ई वेस्ट कधीही आपण कचऱ्याच्या टोपलीत नाही टाकायचं. ई वेस्ट आता तुम्हाला कळलं की म्हणजे जुने मोबाईल, जुने टीव्ही, जुने मिक्सर, जे काही जुने इलेक्ट्रॉनिक पार्ट, हे कधीही कचऱ्यामध्येच्या डब्यात नाही टाकायचे. तर त्याचं रिसायकलिंग करणाऱ्या संस्था असतात. तर त्या संस्थांच्या जिथे जिथे त्यांचे काउंटर्स असतात तिथे आपण ते नेऊन द्यायचे. कारण काय, त्याच्यामध्ये त्या बॅटरीज ज्या असतात ते लिथियम आयॉन बॅटरीज म्हणतात. तर त्या बॅटरीजमध्ये जर त्या प्रॉपरली डिस्ट्रॉय नाही केल्या तर त्या हार्मफुल गॅसेस जनरेट होतात आणि जे आपल्या हेल्थला खूप हानिकारक असतात. बरोबर? त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं, कधीही माझा एक मोबाईल जुना झालाय, टाकून दिला केराच्या टोपलीत, असं कधी नाही करायचं. तर तो ई वेस्ट रिसायकलिंगच्या सेंटरलाच नेऊन द्यायचा. मॅडम 1 मिनिट, हा काहीतरी म्हणतोय. किंवा जर थोडे पण चांगले असतील तर रिसेल पण करू शकतो आपण. येस, ते जर चांगले असतील तुम्ही पुन्हा ते रियूज पण करू शकता. आणि ॲज मच ॲज पॉसिबल, म्हणजे ती क्रेज असते, मला आयफोन 17 प्रो घ्यायचा आहे, ही क्रेज आहे, पण त्याच्यातनं फार काही वेगळे यूज आहे का? नाहीये. तर कधी कधी आपण हा बॅलन्स करायला पण शिकायचं की माझी गरज काय आहे आणि मी काय घ्यायच्या मागे आहे. गरज नसताना अननेसेसरी ॲडिशनल इलेक्ट्रॉनिक वेस्ट घ्यायचे नाहीत, इलेक्ट्रॉनिक वस्तू रादर घ्यायच्या नाहीत. बरोबर? सो आता इथे एक मला म्हणजे आपल्याला कायम हे लक्षात ठेवायला पाहिजे की कॅन प्रोग्रेस अँड नेचर गो हँड इन हँड. बरोबर? म्हणजे प्रोग्रेस तर पाहिजे पण नेचर पण आपला हर्ट होणार नाही, ह्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. मग ते कसं होईल, तर इफ वी कॅन इन्व्हेंट ग्रीनर टेक्नॉलॉजीज दॅट हेल्प द प्लॅनेट इन्स्टेड ऑफ हर्टिंग द प्लॅनेट. म्हणजे ज्या, आणि त्यालाच काय म्हणतात, या अशा जर टेक्नॉलॉजीज आपण डेव्हलप करत गेलो तर त्याला म्हणतात सस्टेनेबल सोल्युशन्स. करेक्ट? म्हणजे ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंट खराब होत नाही, एन्व्हायरमेंटला डिस्टर्ब किंवा हार्मफुल नसतात, अशा टेक्नॉलॉजीज. तर मग अशा ज्या टेक्नॉलॉजीज असतात त्या पोल्युशन रिड्यूस करतात किंवा क्लायमेट चेंज न होण्यासाठी त्याचा उपयोग होतो, एनर्जी सेव्ह करतात, असं सगळे फायदे आहेत. आणि त्याची जर एक्झाम्पल्स आपल्याला हवी असतील तर त्याची एक्झाम्पल्स म्हणजे ई व्हेकल्स आहेत.
बरोबर. इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहेत की जे पोल्युशन नाही करत. सो दॅट इट बिकम्स अ सस्टेनेबल सोल्युशन. किंवा सोलर पॅनल्स वरती जे काही गोष्टी चालतात, सोलर एनर्जी वापरतो आपण, ती सस्टेनेबल सोल्युशन्स आहेत. तर हे सगळं तुम्हाला सांगायचा उद्देश काय आहे की तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, तुम्ही पण स्वतःचे काही, तुम्ही कुठेतरी जॉब कराल किंवा तुम्ही स्वतःचं काही स्टार्टअप सुरू कराल, बिझनेस सुरू कराल, तेव्हा तुम्ही हा कायम विचार डोक्यात ठेवायचा की मी जे काही करणार आहे ते सस्टेनेबल सोल्युशन असलं पाहिजे. त्याच्यामुळे माझं एन्व्हायरमेंट खराब नाही झालं पाहिजे. बरोबर? लक्षात ठेवणार सगळे? येस. म्हणजे हा विचार मागच्या पिढीनी केला होता, पुढच्या पिढीला चांगलं मिळावं म्हणून. मग आपण सुद्धा पुढच्या पिढीनी, म्हणजे तुमची पण, तुम्ही मोठे होणार, मग नेक्स्ट पिढी असणार की नाही, तर आपण असं वातावरण निर्माण करावं की पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते आपण चांगलं काहीतरी हातात दिलं असं वाटेल. आता आपण फ्युचर बघतोय, आपण थोडंसं पास्टमध्ये जाऊया की आपल्याला कोणी काय शोध लावले किंवा काय ह्याच्यावर जाऊया. येस. हा, आपण एक जरा एक छोटंसं एक इथे एक गंमत करू किंवा एक एक्सरसाइज घेऊ इथे की आता. हा, राईट. आता मला याच्यावर मुलं सांगतील ना पटापट. टेलिफोन कोणी? टेलिफोनचा शोध कोणी लावला? करेक्ट. करेक्ट. कम्प्युटर? व्हेरी गुड. जोरात सांगायचं सगळ्यांनी. शाबास. त्याच्यानंतर एरोप्लेन? राईट ब्रदर्स. कार? येस, करेक्ट. कार्ल बेन्झ. कोणी सांगितलं? शाबास, व्हेरी गुड. नंतर बिटकॉइन? नाही माहिती. पुढे चला. कॅल्क्युलेटरचा शोध कोणी लावला? पुढे चला. मोबाईल फोन जो सगळ्यांच्या आवडीचा आहे त्याचा शोध कोणी लावलाय? पुढे चला. येस, आय थिंक कोणीतरी सांगतं इथे. बरोबर आहे, मार्टिन कूपर. स्पेक्टॅकल्स जे घालून आपण बघतो छान काही. पुढे चल. आणि ग्लायडर मधून उडत जाऊ शकतो. बर, आपण वेळ न घालून पुढे जाऊया. मला वाटतं 50% आलेले सगळ्यांना, 50% लक्षात आलेले नाही. आता पटापट बघा, जोरात एक साथ सगळे म्हणतील. टेलिफोन? कम्प्युटर? राईट. पुढे एरोप्लेन? शाबास. पुढे स्टीम इंजिन? करेक्ट. पुढे बिटकॉइन? नाकाटोमो. कॅल्क्युलेटर? बरोबर सांगितलं का ग? कॅल्क्युलेटर पास्कल. येस, बरोबर सांगितलं. हा, येस. करेक्ट. आणि ग्लायडर आहे जॉर्ज कायले. येस, करेक्ट. कळली? हा, हे आपल्याला माहिती नव्हती ना. मला एक पण माहित नव्हतं, पण मी तिकडे गेले. आता परत इकडे बसते. हा मॅडम, पुढे जाऊ. सगळ्यांना 50-60% गोष्टी तरी माहिती आहेत, तर ह्या आपल्याला माहिती पाहिजेत. आणि हे सगळे जे सायंटिस्ट आहेत ज्यांनी ही इन्व्हेन्शन्स केली, त्यांच्यामुळे आज आपल्याला खूप सुखकर जीवन जगता येते. तर आपण त्या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया. सो आता आपण पुढे जाऊया आपल्या पुढच्या स्लाइडकडे. आता मी पुन्हा एक तुम्हाला छान व्हिडिओ दाखवणार आहे. पुन्हा मस्त बघा, एन्जॉय करा आणि मग आपण बोलू त्याच्यावर. Okay, come on, everyone, we're behind schedule. You know what's gotta be done. Move it, move it, move it. Hey, you there, pick up the pace. You're falling behind. Come on, let's go. Everyone, pull together. We got a rescue on our hands. You there. Here we go. आवडली सगळ्यांना फिल्म? तर याच्यात आता दोन गोष्टी मी बोलणार आहे. ह्याच्या टेक्नॉलॉजीकडे तर मी येणार आहे,
पण त्याच्या आधी आपल्याला एक काय त्याच्यातनं मेसेज मिळालाय, तर वेनेवर वी वर्क इन टीम, आपण जेव्हा टीम म्हणून काम करतो, युनायटेड असतो, आपण नेहमी म्हणतो युनिटी इज स्ट्रेंथ. तर जेव्हा आपण एक टीम म्हणून काम करतो तेव्हा आपण किती मोठं संकट आलं तरी त्याचा सामना करू शकतो आणि आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो. बरोबर? कारण तुम्ही बघितले की ते छोटे छोटे पेंग्विन्स जर एखादा असता तर तो त्या माशाचा पासून बचाव नसता करू शकला, पण सगळे मिळून एकत्र आले आणि जो आपण शिवाजी महाराजांपासून ऐकतो गनिमी कावा, तसा त्यांनी केला, युक्ती लढवली. बरोबर? मग शक्ती कमी असेल तर युक्ती लढवायची आणि दुसरं युनायटेड राहायचं, टीम मध्ये वर्क करायचं, म्हणजे आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो. तर हा एक पहिला मेसेज आपल्याला ह्याच्यातून मिळाला. आता ही इतकी छान फिल्म झाली, बनली, तर ती आता इथे असं पॉसिबल आहे का की ते छोटे छोटे कुठले तरी पेंग्विन्स किंवा त्या अँट्स होत्या, माशा म्हणजे हे होते, इन्सेक्ट्स होते, ते एकत्र आणायचे आणि त्यांचं शूटिंग घ्यायचं. रिअल टाइम मध्ये हे पॉसिबल आहे का? नाही. तर हे कशामुळे शक्य होतं? टेक्नॉलॉजी. आणि ही कुठली टेक्नॉलॉजी आहे? ॲनिमेशन. सो ॲनिमेशन टेक्नॉलॉजीमुळं आपल्याला हे पॉसिबल आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचे किती युजेस आहेत आणि किती चांगल्या वेळेनं आपण वापरू शकतो. तर अतिशय क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणता येईल आपल्याला. फिल्म्स बनवण्यामध्ये, फिल्म मेकिंग, मूव्हीज बनवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲनिमेशन वापरलं जातं. बाहुबली बघितलंय सगळ्यांनी? बाहुबलीमध्ये खूप तो उंच उडतो, त्या पाण्याच्या इथून वरती जातो उडी मारून वगैरे. हे रिअलमध्ये पॉसिबल आहे का? नाही. तर हे सगळे ॲनिमेशन आणि मग त्याचं एक अजून एक्सटेन्शन VFX इफेक्ट्स म्हणतात त्याला, व्हिज्युअल इफेक्ट्स. तर याच्यामधून हे सगळं केलं जातं. तर बेसिकली कसं असतं की एक ड्रॉइंग असेल, ते आपल्या डोळ्यासमोर साधारण आपण एक रिटेन करू शकतो काही वेळासाठी, पण अशी खूप फास्ट स्पीडमध्ये जर मुव्हिंग अशी आपल्या डोळ्यासमोरून चित्र गेली तर किंवा मल्टिपल टाइम्स ते आलं तर आपल्याला असं वाटतं की ही अख्खी एक क्लिप बनलेली आहे, मूव्ही बनलेली आहे. अशा टाईपमध्ये ॲनिमेशन ही टेक्नॉलॉजी बनवली जाते. किंवा आता फिल्म्स माहिती आहेत तुम्हाला, हनुमान आणि छोटा भीम बघितले, तर ह्या फिल्म सगळ्या ॲनिमेशन फिल्म्स आहेत. तर असा ह्या टेक्नॉलॉजीचा खूप चांगला उपयोग आहे ॲनिमेशनचा, की ज्या गोष्टी बेसिकली रिअलमध्ये करणं खूप हार्मफुल असेल, पॉसिबल नसेल, आणि आपलं जे क्रिएटिव्हिटी आपण दाखवू शकतो, सगळं आपलं कार्टून्स जे आहेत, टॉम अँड जेरीची कार्टून्स आपण बघतो, वॉल्ट डिस्नेची, हे सगळं ॲनिमेशनच्यामुळे शक्य झालेलं आहे. सो मॅडम एक विचारू, हो. या मुलांनी काही अॅनिमेशन कधी काही बनवलेलं आहे का? तुमच्याकडे अजून ते आली नाही ना? ओके ओके ओके, बर बर. त्यानं काहीतरी कोणी? बनवलंय, तो सांगतोय. कोण सांगताय? सांग ना. काय? एक मिनिट, जरा हे जर हातात आणि सांग दे त्याला, ते काय बनवले मला तो त्याच्यात माईक मध्ये बोल. मी काय ॲनिमेशन बनवली आहेत, पण ती सगळी फायटिंगची वगैरे होती. ओके. या. तू स्वतः बनवली? हो, स्वतः कशी बनवली. बनवलीस? ऍप्स वापरून ऍप्स वेगवेगळे. वापरून बनवली. व्हेरी गुड. तर अशा ऍप्स मधूनही खूप क्रिएटिव्ह तुम्हाला काही करता येतं आणि छान. पण त्यांनी मॅडम सगळे फायटिंगचे बनवले आहेत, तर जरा अजून काही चांगले करता येतील असे पण बनवा, बरोबर की नाही? सगळ्यांना फायटिंग खूप झालंय, सगळ्यांना काय काय पिक्चर्स हल्ली खूप फायटिंग आणि हिंसा आहे म्हणून बघायचे आहेत. ॲडल्ट आहेत, मी नसेल बघतील ते, पण अशी हिंसा खूप आपल्या अंगावर येते हल्ली. तर तसं न करता तुम्ही ॲनिमेशनमध्ये काहीतरी सुंदर की जे मनाला प्लेझंट वाटेल, बघावंसं वाटेल, असं पण नक्की करा आणि मग सांगा आम्हाला, बरोबर? ओके. तर तुम्ही Thank you, ma'am. छोटे छोटे ऍप्स वापरूनही काहीतरी क्रिएटिव्ह तुम्हाला जे आवडेल ते ॲनिमेशन बनवू शकता. तर आता आपण एक पुढची अजून एक वेगळी टेक्नॉलॉजी बघूया. तर हे नाव ऐकलंय तुम्ही कधी? डिजिटल ट्विन ऐकलंय नाव, बरोबर? तर डिजिटल ट्विन म्हणजे आता इथे आपल्याला काय दिसतंय, ह्या चित्रामध्ये, पिक्चरमध्ये काय दिसतंय तुम्हाला? विंडमिल्स दिसत आहेत, ज्याला आपण मराठीत पवनचक्की म्हणतो. तर विंडमिल्स काय करतात, तर विंड एनर्जी वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. आणि युजली ह्या अशा जिथे खूप वाऱ्याचे स्रोत आहे, म्हणजे तू कुठेतरी डोंगराळ भागात, डोंगरावर, उंचीवर, अशा ठिकाणी हे माउंट केलेले असतात आणि ते खूप मोठं हेवी इक्विपमेंट असतं. तर किंवा अशा ज्या गोष्टी असतात, आता विंडमिलचं जर मॉनिटरिंग आपल्याला करायचं, म्हणजे ह्यांचा खर्च खूप असतो या इन्स्टॉल करण्याचा, आणि जर एखादी विंडमिल खराब झाली तर ती पुन्हा रिपेअर करणे हे खूप कॉस्टली असतं. तर अशा वेळी काय करतात की त्याचे जे पॅरामीटर्स असतात, डिजिटल ट्विन काय करतं, तर डिजिटल ट्विन म्हणजे एखाद्या फिजिकल गोष्टीची डिजिटल रिप्लिका असेल, बरोबर? ती कशी करायची, तर त्याचे आता ह्या विंडमिलचे काही पॅरामीटर्स मॉनिटर करत राहायचं.
सेन्सर्स हा वर्ड ऐकलाय तुम्ही? IoT आणि सेन्सर्स असतात. म्हणजे टेम्परेचर सेन्सर असतो जो टेम्परेचर मेजर करतो, प्रेशर सेन्सर असतो जो प्रेशर मेजर करत राहतो, बरोबर? तर असे सेन्सर्स बसवलेले असतात. मग ते काय मेजर करतात? तर इथे टेम्परेचर काय आहे कॉम्पोनंट्सचं, किंवा ती जी ब्लेड्स आहेत तर त्या ब्लेड्सचा रोटेशनचा स्पीड काय आहे, किंवा विंडचा स्पीड काय आहे, विंडची डायरेक्शन काय आहे, असे सगळे पॅरामीटर्स हे सेन्सर्सनी मेजर केले जातात. आणि ते पॅरामीटर, तो जो डेटा आहे तो डेटा आपण रिमोटली आपल्या ऑफिसमध्ये बसून आपल्या कम्प्युटर सिस्टीमवर मॉनिटर करू शकतो. जेव्हा ही सगळी सिस्टीम डेव्हलप केली जाते, खूप कॉम्प्लेक्स असते पण मी तुम्हाला सोपं सांगते याच्यामध्ये. तर ती जी सिस्टीम आपण बनवतो त्याला डिजिटल ट्विन म्हणतात. तर त्याचा उपयोग काय आहे? तर अशा ठिकाणी जाऊन मॉनिटरिंग करणं, किंवा खाणी असतात, माइन्स असतात, माइन्स साधारण माहिती आहे तुम्हाला, खाणी असतात, तिथं जर काही तुम्हाला मॉनिटर करायचं असेल तर ते खूप डिफिकल्ट असतं. तर अशा ठिकाणी जर आपण सेन्सर्स लावले आणि तो डेटा आपण रिमोटली आपल्या ऑफिसमधून मॉनिटर करू शकतो, त्याला म्हणायचं डिजिटल ट्विन. तर ही अशी टेक्नॉलॉजी डिजिटल ट्विन की जी आता खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही हेल्थकेअरमध्ये सुद्धा, म्हणजे पेशंट एखादा क्रिटिकल असेल तर त्याला त्याचे पॅरामीटर सतत मॉनिटर केले जातात. म्हणजे त्याचं टेम्परेचर किती आहे, त्याचं BP ब्लड प्रेशर किती आहे, त्याची ऑक्सिजनची लेवल किती आहे. आणि हे एखादा डॉक्टर असेल तो खूप बिझी असतो, तो त्यांना सतत तिथे थांबायची गरज नाही. डॉक्टर त्याच्या क्लिनिकमधून डिजिटल ट्विनच्या थ्रू ते मॉनिटर करू शकतो आणि इमिजिएट गरज पडेल तसं पेशंटला ट्रीटमेंट चेंज करू शकतो. तर असा ह्या डिजिटल ट्विनचा उपयोग आहे. ही टेक्नॉलॉजी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. अजून एक थोडंसं इंटरेस्टिंग आपण बघूया. तर स्पेसमध्ये आता सगळ्यांना स्पेसएक्स कंपनीचं नाव तुम्ही ऐकलंय, करेक्ट? कुठली त्यांची सॅटेलाइटची सिरीज आहे जी सॅटेलाइट्स आकाशात स्पेसमध्ये सोडतायत आणि त्याच्या थ्रू आता इंटरनेट मिळणार आहे लोकांना वापरायला? स्टारलिंक, बरोबर ना? स्पेसएक्स आणि स्टारलिंक. तर असं ते आहे. तर आता स्पेसमध्ये आपल्याला एवढं तरी माहिती आहे की प्रत्येक देश हा आता अंतराळामध्ये स्पेसमध्ये त्यांचे सॅटेलाइट्स सोडत असतो. मग त्या सॅटेलाइट्सच्या थ्रू आपल्या पृथ्वीची किंवा त्या त्या देशांची पिक्चर्स घेतली जातात आणि मग आपल्याला वेदर रिपोर्ट मिळतात, किंवा उद्या पाऊस पडणार आहे का, किंवा उद्या मोठ्या प्रमाणात वादळ येणार आहे का, हे वेदर रिपोर्ट आपल्याला मिळतात, बरोबर? ते कशाच्या थ्रू मिळतात? तर ह्या सॅटेलाइट पिक्चर्सच्या थ्रू जो डेटा मिळतो त्याचा अनालिसिस करून हे ठरवलं जातं. तर त्यामुळे स्पेसमध्ये, आणि आपल्याला माहिती आहे सुनीता विल्यम्सचं नाव सगळ्यांनी ऐकलंय, बरोबर? तर स्पेसमध्ये आता हे ॲस्ट्रोनॉट्स जातात. तर अशी स्पेसमध्ये आता खूप प्रत्येक देश हे स्पेसमध्ये आपलं अस्तित्व ठेवतोय, सॅटेलाइट्स पाठवतोय तिकडे. तर अशी जी सगळी सॅटेलाइट्स तिथे गेलेली आहेत, जे सॅटेलाइट्स आता वर्किंग नाहीयेत किंवा काही सॅटेलाइट्स क्रॅश झाले, काही डॅमेज झाले, त्यांचे पार्ट्स निकामी झाले, असे खूप सारे पार्ट्स त्या अंतराळात म्हणजे स्पेसमध्ये फिरत राहतात. ओके, त्याला म्हणतात गार्बेज इन स्पेस. इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या पिक्चरमध्ये दिसतं आपल्याला की 1957 मध्ये हे पृथ्वीचं आउटर ऑर्बिट, म्हणजे त्याला लिओ म्हणतात, लोअर अर्थ ऑर्बिट. तर त्या ऑर्बिटमध्ये खूप क्लीन आहे, काही आपल्याला इथे गार्बेज वगैरे दिसत नाहीये. आता 2005 मध्ये इथे दिसायला लागले बघा, इथे सगळं बाहेरनं गार्बेज दिसते, आणि 2018 मध्ये अजून दिसते, आणि 2030 जर आपण बघितलं तर प्रेडिक्शन बघा केवढं जास्त प्रमाणात गार्बेज झालेलं आहे तिथे. इथे आपल्याला दिसतंय की हे पृथ्वीच्या बाहेर अंतराळात म्हणजे ऑर्बिटमध्ये असे रॉकेट्सचे सुटे पार्ट आहेत, सॅटेलाइट्सचे मोडलेले पार्ट आहेत. एक 2019 मध्ये ऍक्सिडेंटली एक रशियाचं स्पेसक्राफ्ट आणि US स्पेसक्राफ्ट असे एकत्र कोलाइड झाले होते स्पेसमध्ये, आणि तेव्हापासून ते गार्बेज खूप मोठ्या प्रमाणात वाढले, कारण ते कोलाइड झाले एकमेकांशी आणि खूप सुटे पार्ट त्याचे तयार झाले की जे वर्किंग नाहीत. तर आता असं नासाच्या साईटवरती जर आपण बघितली माहिती, त्याच्यावरनं असं कळतं की आत्ता पृथ्वीच्या म्हणजे अंतराळामध्ये स्पेसमध्ये 2000 सॅटेलाइट्स, लाईव्ह सॅटेलाइट्स फिरत आहेत. कॅन यू इमॅजिन? 2000, आणि 3000 डेड सॅटेलाइट्स आहेत, म्हणजे ते वर्किंग नाही आहेत पण तरी ते फिरत राहिले. तर आता हळूहळू जसं हा नंबर वाढेल तसे ते एकमेकांना कोलाइड होऊ शकतील आणि तिथे अजून काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतील, आणि त्याच्यासाठी ॲज ऑफ नाऊ तरी काहीही इंटरनॅशनल लॉज असे फायनलाइज झालेले नाही आहेत की ज्याच्यामुळे ह्या गोष्टींची केअर घेतली जाऊ शकेल. आणि ॲक्च्युली आत्ता जे गार्बेज आहे स्पेसमध्ये तर ते साधारण 6000 टनचं गार्बेज आत्ता स्पेसमध्ये आहे, की जे आत्तापर्यंत वर्ल्डमधलं हायेस्ट लेव्हलचं गार्बेज डंप असेल, हायेस्ट वेटचं. म्हणजे 6000 टन
कचरा, अशा टाईपचा कचरा, गार्बेज म्हणजे हे सॅटेलाइटचे सुटे पार्ट वगैरे ते अंतराळात फिरतायत. तर उद्या हा नंबर वाढायला लागला, तिथे धडकायला लागले, घर्षण झालं, ते खाली पडले, तर ते शेवटी प्रॉब्लेम कोणाला होणार आहे? शेवटी प्रॉब्लेम हा आपल्याला होणार आहे, माणसांना होणार आहे. बरोबर? सो हे सतत प्रत्येक वेळा आपण काय बघतोय? टेक्नॉलॉजीचा यूज आणि टेक्नॉलॉजीचे साईड इफेक्ट्स काय होत आहेत. इथेपर्यंत सगळे जणांना समजतंय सगळं? यू ऑल आर विथ मी का नाही? येस, आले ना ओके ना? सगळेजण? सो आता येस येस. हा. आता ही जी अलेक्सा आहे ना, तिचं मला एक गंमत वाटते की ती आपल्या घरातली सगळी कामं करणार. अलेक्सा आली की किती जणांकडे आहे रे अशी? एवढ्या जणांकडे अलेक्सा आहे. काय करते रे काम ती? सांग मला, काय करते? तिला कनेक्ट केलं की ती लाईट मोठ्याने बोल. कनेक्ट केलं की ती लाईट्स ऑन करू शकते, फॅन ऑन करू शकते, स्पीड रिड्यूस करू शकते. आणि कोणाकडे अलेक्सा काय करते? झाडू बिडू काढते? हा? नाही काय? जेवण झाडांसाठी बनवते? वेगळा रोबोट असेल, हो ना? हा. काय आमच्याकडे तो बॉट येतो Bot झाडणार आहे. आणि पुसणार. काय येतो? झाडायचा पुसायचा रोबोट. Yes. असं तुमच्या घरात एक्स्ट्रा एक माणूस तो पण आहे? अच्छा अच्छा. बरं बरं. म्हणजे हे सगळं मला टोटली नवीन आहे. म्हणजे हे तुमच्या पिढीला एक खूप चांगलं झालं की तुमच्या हाताशी तुम्ही काही न करता दुसरी माणसं तुमच्याकडे येऊन करणार. टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग आहे. मग उद्या यांचे हात जर हल्लेच नाहीत तर उद्या तो साईड इफेक्ट आहे. जिना तुमचा रोबो चढणार आणि तुम्ही खाली ए जा रे वर आण म्हटलं की उद्या तुम्ही असे चालणार, तुम्ही रोबो होणार आणि तो माणूस होणार. असं काही होणार मॅडम? असं होऊ शकतं ना. आता जर आपण जर काळजी नाही घेतली तर असं नक्कीच होऊ शकेल. तर आता ही जी स्लाइड आहे याच्यावरती आपण काय बघतोय? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जनरेटिव्ह AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर सगळ्यांना माहिती आहे, सगळे हा वर्ड ऐकत असाल, बोलत असाल. म्हणजे जेव्हा आपण असं बघतो की एखादं मशीन आहे किंवा एखादं कम्प्युटर सिस्टीम आहे, तर ते साधारण माणूस जी काही कामं करतो किंवा माणूस ज्या प्रकारे विचार करतो, थिंक करतो, माणूस ज्या प्रकारे डिसिजन घेतो, तसं ती कम्प्युटर सिस्टीम करायला लागते. म्हणजे इट इज मिमिकिंग अ ह्युमन बिईंग. पण बरोबर? मॅडम मला असं वाटतं की AI जनरेशन, AI के जे हल्ली जनरेट करतात, बरेच येतात ना हल्ली AI मध्ये. आपले सुंदर चित्र येतात. अरे म्हणजे मी सुंदर दिसते ना AI केलं तर. मला गंमत वाटली. असं काय, जोपर्यंत ही मजा आहे ना तोपर्यंत इट्स ओके लाईक. पण या AIचा वाईट इफेक्ट जो हल्ली चाललाय, तुमच्याजवळ काय आहे व्हिडिओ? हो, आपण बघूया त्याच्यामध्ये पण. तर ते AI आणि जसं जनरेटिव्ह AI आपण म्हणतो, हा एक ह्युमोनाइड रोबोट आहे. बरोबर? एक रोबोट आहे पण तो ह्युमोनाइड म्हणतात त्याला. म्हणजे तो माणसासारखा बोलतो. म्हणजे मी त्याला प्रश्न विचारले तो मला उत्तर देतो. तुम्ही सोफिया रोबोट ऐकलं असेल किंवा टीव्हीवर वगैरे बघितलं असेल, तशा टाईपचे आता ह्युमोनाइड रोबोट खूप आलेले आहेत. तर आता जसं अनुमावशी आपल्याला म्हणाली की त्याचे युजेस कसे, तर एक जनरेटिव्ह AI म्हणजे काय असतं? तर जनरेटिव्ह AI हे कंटेंट जनरेट करू शकतं. म्हणजे काय? तुम्हाला एखादा निबंध, आता हे करायचं नाही बरं का, पण मी सांगतेय फक्त. निबंध लिहायला सांगितला टीचरनी, तर तुम्ही म्हणू शकता जनरेटिव्ह AIला की मला एक निबंध लिहून दे या विषयावरती. तो लगेच 2 पानाचा निबंध रेडी होईल. एखादे तुम्ही फोटो दिला आणि म्हटलं की ह्याच्यावरून एक व्हिडिओ बनवून दे, तो व्हिडिओ जनरेट होईल. एखादा ऑडिओ पाहिजे तुम्हाला एखादी कविता लिहायला सांगितली, ती कविता लिहून मिळेल. असं सगळं हे जनरेटिव्ह AI बनवू शकतं. पण त्याच्याबरोबर कसं आहे ना की त्याचा एक मिसयूज काय आहे, तर आपण चुकीचं पण काही बनवू शकतो. बरोबर? तर आता आपण बिबट्याचा सध्या खूप धुमाकूळ चालू आहे पुण्यामध्ये. तर खऱ्या बिबट्याचा किती धुमाकूळ आहे आणि खोट्याचा किती आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि खोट्याचा धुमाकूळच जास्त चाललाय. कारण सगळे लोक काय करतात, एखाद्या बिबट्याचं पिक्चर घेतात आणि त्याच्यावरती जनरेटिव्ह AI वापरून वेगवेगळ्या कल्पनेनं स्वतःच्या व्हिडिओ बनवतात. तो आला, त्यानं माणसाला उचललं, टाकून दिलं, परत आणून ठेवलं, खुर्चीवर बसवलं. तर हे सगळं जनरेटिव्ह AI मुळे पॉसिबल आहे. तर त्याला काळजी काय घ्यायला, आता आधी हा व्हिडिओ बघूया आपण. या तर याच्यात तुम्ही बघाल एक ओरिजिनल व्हिडिओ आहे जो खालचा आहे. त्यात तो एक माणूस आहे, तो त्याच्या मुलाला स्विमिंग शिकवतोय आणि तो टँक मध्ये. एक मिनिट. व्हिडिओ खूप आवडला बहुतेक सगळ्यांना. हो ना? तुम्हाला व्हिडिओ बघून, कुठला व्हिडिओ बघून आनंद झाला दोघांपैकी? पहिला जो त्यांनी फेकून दिला बाहेर तो. म्हणजे
जो फेक AI आहे तो तुम्हाला आवडला, तर मला तुम्हाला आता सगळ्यांना एक मानसशास्त्रावरती लेक्चर अरेंज करावं करायला लागेल. लागेल. कारण ते वाईट होतं. ज्या छोट्या बाळाला, छोट्या मुलाला तो शिकवतोय, तो त्याला त्या टँकमध्ये टाकतोय, तो त्याला त्या याच्या बाहेर फेकतो. हे जर आपल्याला हसू आलं, तर मग थोडंसं रिथिंक करा. गंमत म्हणून नाही मी सांगत, हे मी सिरियसली सांगते. कारण थोडं विष खाल्लं ना, तर माणसाच्या शरीरात विषकन्या तयार होते. तुम्हाला हे पॉइझन मिळतंय या अशा वृत्तीचं. आणि ही वृत्ती चांगली नाही आहे. या वृत्तीमुळे उद्या तुम्हाला रस्त्यात कोणाला जाताना पाय घालून पाडायला सुद्धा मजा येईल, कारण तो कसा पडला. तर हे इथून ही सुरुवात होते. सो तुम्ही हसलात, ओके. मला फक्त म्हणणं आहे, रिथिंक, विचार करा की हे जे फेक आहेत ते बरोबर नाही, ते आपल्याला आपल्या आयुष्यात उपयोगी नाही आणि आपण असे क्रिएट करायचे नाहीत. तुमच्या हातात हळूहळू ही इन्स्ट्रुमेंट्स येत जाणार, हळूहळू तुम्ही या टेक्नॉलॉजी बरोबर असणार, तर ते तुम्ही करणार नाही. असं केलं तर ह्या सेशनचा उपयोग आहे. लक्षात येतंय तुमच्या? पुढे जाऊया. येस. सो आता हे ओरिजिनल आणि डीप, ज्याला डीप फेक म्हणतात. तर डीप फेक असे खूप आजकाल क्रिएट केले जातात. स्पेशली सेलिब्रिटीजचे वगैरे फोटो घ्यायचे आणि त्यातून डीप फेक म्हणजे फेक व्हिडिओ जनरेट करायचे. तर ते आपण नाही करणार. आपण एथिकली AI वापरणार आहोत, हे कायम लक्षात ठेवायचं. आता हे एक पिक्चर आहे. तर हे पिक्चर याच्यावर तुम्हीच सांगा काय दिसतंय. याच्यावर तुम्हाला काय दिसतंय? उत्तर मला इथून पाहिजेत. बोल. सगळे लोक मोबाईल बघतात. हा? सगळे लोक मोबाईल. हा, ते दिसलं. त्याच्या मागचा अर्थ पाहिजे मला. अर्थ सांग. ती सगळी लोक ऍडिक्टेड झाली आहेत मोबाईलला आणि सोशल ऍडिक्ट मीडिया. झाली, सगळी लोक ही ऍडिक्ट झाली आहे. म्हणजे आपण आता एकमेकांशी बोलणं सोडून आपण काय करतो हल्ली, की अशा रीतीने बसून एकमेक न बोलता, पण हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही तुम्हाला त्रास आहे किंवा काही तुम्हाला अडचण आहे किंवा तुम्ही कुठेतरी तुम्हाला उद्विग्नता आहे, तर हे मोबाईल बघणं तुम्हाला मदत करणार नाही. तुम्हाला मोबाईल उत्तरं देणार नाही. म्हणून आपापसात एकत्र आपण असणं हे खूप गरजेचं आहे. आपण माणूस आहोत ना, आपण काय रोबो आहे का? आपण काही आपल्या डोक्यात काही घातल्यात का वायर्स, की हां इथे दुःख, इथे असं नाही आहे ना. आपल्याला एक आपण ज्याला मन म्हणतो, की जे खरं सायंटिफिकली मन शब्द नाही आहे, पण तरी आपण ज्याला मन मानतो, त्या मनासाठी आपल्याला एकत्र असणं आणि आपण एकमेकांबरोबर बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर या जे कम्युनिकेशनमुळे खूप पुढे प्रॉब्लेम्स होतील. ते तुम्हाला मी आत्ताच अवेअर करतोय. पुढे जाऊया. येस. सो हे काय आहे की एखाद्या कॉलेज कट्ट्यावरचं चित्र आहे की जिथे 4-5 मित्रमैत्रिणी बसलेत, पण प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये. आणि हे आजकाल खूप कॉमन झालेलं आहे. तर जे शेजारी आहेत, आपल्या बरोबर आहेत मित्रमैत्रिणी, त्यांच्याशी न बोलता कुठेतरी रिमोट असणाऱ्यांशी आपण कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय, की ज्याचा आपल्याला फारसा उपयोग होणार नाहीये. सो हे आपण अवॉइड केलं पाहिजे. आणि याचे मोबाईल आणि सोशल मीडिया जे आज प्रचंड प्रमाणात त्याचा वापर होतो, तर त्याचे खूप सारे मोबाईलचे खूप ॲडव्हान्टेजेस पण आहेत. खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळते, आपण क्षणात कनेक्ट करू शकतो. आता प्रत्येकाची मुलं, खूपदा असं होतं की तुम्ही मोठे झाल्यावर शिकायला जाल बाहेरच्या देशांमध्ये कुठेतरी, तर तुम्ही तुमच्या आईवडिलांशी फोनवर पटकन बोलू शकता. हे सगळे उपयोग आहेत. पण याच्याबरोबर काय येत आहेत ना, तर प्रचंड प्रमाणात हेल्थ इश्यूज. कंटिन्युअस मोबाईलमध्ये बघण्यामुळे आय स्ट्रेन, डोळ्यावरती खूप ताण येतो, पोश्चरचे प्रॉब्लेम होतात. बेसिकली झोप नीट होत नाही मोबाईल बघण्यामुळे, त्या नादात राहिल्यामुळे. ह्या वयामध्ये तुम्हाला सगळ्यांना कमीत कमी 8 तास झोपेची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही 8 तास चांगली साऊंड स्लीप घ्याल, तेव्हा तुम्ही दिवसभर खूप चांगलं काम करू शकता. तर हे सगळं आपण मिस करतो. स्टडीमध्ये आपलं लक्ष राहत नाही, डिस्ट्रॅक्ट होतोय. आपला अटेन्शन स्पॅन, सतत टीचर लोक तर हे सगळे ऑब्झर्व करतात की मुलांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आहे सध्या. ॲडिक्शन होत आहे. सायबर बुलिंग हा एक खूप वेगळा विषय आहे. सायबर सिक्युरिटी, तुम्ही हा शब्द ऐकलेला असेल, तर तो एक मोठा विषय आहे की जो आता आपण टच पण नाही केला आपल्या ह्याच्यात. तर हे मेंटल हेल्थ, स्ट्रेस, अँझायटी, शॉर्ट अटेन्शन स्पॅन, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा, लठ्ठपणा जो आपण म्हणतो तो येतोय. कारण मुलं म्हणण्यापेक्षा जो कोणी मोबाईल वापरतो एका जागी बसू नये. प्लेग्राऊंडवर खेळायला गेलं पाहिजे या एजमध्ये, तासभर खेळलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या होत नाहीयेत. तर हे सगळे टेक्नॉलॉजीचे ड्रॉबॅक्स आहेत किंवा साईड इफेक्ट्स आहेत. आणि म्हणून परत आपल्याला काय म्हणावं असं वाटतं की हू इज द बॉस. आता जी मागची स्लाइड आपण बघितली त्यातनं काय लक्षात येते की टेक्नॉलॉजी आपली बॉस होती, टेक्नॉलॉजी आपला कंट्रोल घेते, आपल्यावरती हवी होती, बरोबर. आणि आपण त्या टेक्नॉलॉजीच्या आहारी जातोय. असं जर झालं तर आपलं लाईफ खूप मिजरेबल होणार आहे. पण आपल्याला काय करायचंय, तर वी हॅव टू रिमेंबर की टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट किंवा आपण त्याचा सपोर्ट घेतला तर खूप युजफुल आहे. पण इफ
इट बिकम्स अ मास्टर, इट इज व्हेरी डेंजरस. त्यांनी जर आपला कंट्रोल घेतला तर खूप डेंजरस होईल आणि आपलं लाईफ सगळं डिस्ट्रॉय होईल. सो आपण ऑलवेज रिमेंबर, परत काय विचार करणार, हू इज द बॉस. सो वी ॲज अ ह्युमन बिईंग, वी आर द बॉस अँड वी आर युझिंग टेक्नॉलॉजी फॉर अवर वेल बिईंग. करेक्ट? तर हे ऑलवेज लक्षात ठेवणार सगळेजण. येस. सो आता मी अनुमोशीकडे देते. येस. सो तुम्हाला एक असं वेगळं काहीतरी आज ऐकायला मिळालं, बरोबर आहे ना? याचा नक्की विचार करा. आपल्याला आयुष्यात जे काही पुढे तुम्हाला करायचंय ना, त्या सगळ्याला टेक्नॉलॉजी मदत करणारच आहे, त्यात प्रश्नच नाहीये. पण तरी सुद्धा तुम्हाला एक, आपण माणूस आहोत, माणसा कधी वशील रे तो माणूस, असं बहिणाबाई म्हणून गेल्या आहेत. आपण माणूस राहिलोच नाही होत. पण आपल्याला जर कुठल्या विघातक गोष्टी, विकृत गोष्टींनी आपल्याला जर आनंद होत असेल, तर ते माणसाचा तो स्वभाव नाही, है ना? माणूस आपण सगळे कंपॅशनेट, आपण किती चांगले आतापर्यंत सीज आणि डीज बघितले, ते सगळे त्या माणसाशी कन्सर्न आहेत. सो आपली नेहमीची कॅप्शन काय आहे मॅडम? काय म्हणतो आपण? म्हणजे आता तुम्ही टेक्नॉलॉजी खूप वापरणार. इफ नो वन इज युझिंग, आय शुड यूज, असा अर्थ आहे याचा. ही तुम्ही कशा अर्थी वापरणार आता कॅप्शन? आतापर्यंत आपण कशी वापरली, की कोणी जर डेअरिंग करत नाही, येस यू मस्ट डू. कोणी जर चांगलं एथिकल वागत नाही, येस आय विल डू. कोणी कंपॅशनेट नाही, नेस आय विल बी कंपॅशनेट. नोबडी इज एक्सेप्टिंग challenges, yes I shall accept the challenge. But as far as technology is concerned, if one can do you must do, if no one can do you should do. म्हणत मी टेक्नॉलॉजीच्या आहारी जाणार नाही, हे तुम्हाला समजायचंय, बरोबर आहे? म्हणजे हे तुम्हाला आता इतरांना सांगायचं आहे, की बाबा रे थोडासा थांब, थोडासा एक ठहराव घे, कुठेतरी थांब. म्युझिक सुद्धा सतत ऐकलं की कंटाळ येतो, एक ठहराव असतो त्याच्यात, है ना? कुठेतरी लय थांबवतात ती, म्हणजे तुम्हाला ते कळतं ते म्युझिक, नाही तर नुसतं बंबार्डिंग चालू राहतं. तर तुम्हाला ह्याचा अर्थ आता वेगळ्या पद्धतीने घ्यायचा आहे, की जो दुसरा कोणी काहीतरी करायला लागतोय, रॉंग टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, त्याला तुम्ही काय सांगणार? थांब बाबा. इफ नोबडी इज सेइंग दॅट, यू विल से दॅट, राईट? सो इट इज इन अदर वे, की इफ नो वन कॅन डू, यू शुड डू. स्टॉप दिस नॉनसेन्स. तुमच्या भविष्यासाठी, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. चांगलं ते घ्या, राजहंसासारखं. दूध घ्यायचं पाण्यातलं, ही भावुक कल्पना आहे. पण राजहंस पाणी पिताना दुधाचंच फक्त, दूध आणि पाणी मिक्स असेल तर दूध काढतो, पाणी घेत नाही. तर तसे तुम्ही सगळेजण हा राजहंसी वर्ख घेऊन फिरायचं आहे. जे चांगलं आहे ते करायचं आहे, आणि जिथे चुकीचं आहे तिथे थांबून, कोणीही करत नाही असं असलं तर ते तुम्ही करायचं आहे. करणार तुम्ही? तर तुम्हाला आज हा सेशन कळला असं आम्ही समजू शकतो. एम आय राईट मॅम? येस. राईट. सो एंड आपलं काय आहे? जय हिंद.